नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर आज एकादश आहे पांडुरंगाची. तर उपास धरले तर आम्ही, तुम्ही धरलेत का नाही? तर त्यासाठी आता ही शाबूस तांदूळ भिजू घातले अर्धा किलो. ही शेंगदाण्याचं कूट करून घेतले. ही मिरची आहे, लवंगी मिरची चांगली कवळी. बटाट 4 घेतले ती. पण मी बटाट अशी किसून शिजवून नाही घालणार आहे, किसून घालणार. वरची साल काढून घ्यायची अशी आणि बारीक चिपळ्या करायच्या आणि तेलात भाजायच्या. लय भारी लागते, तुम्हाला दावते मी. ही आता सगळी बटाट अशी किसून साल काढून घेणार आहे आणि बारीक किसताना तुम्हाला दावतीच मी. तर ही अशी बटाट चिरायची, अशी अशी चिरायची. हे ज्या अशा बारीक चिप्पा करायच्या, हे सगळे मग करून घेतलेल्या त्या अशा चांगली 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि तेलात चांगली भाजायची, खरपूस भाजायची. मग शाबूस तांदूळ, शेंगदाणा, मिरची टाकायची. तर आता कढई ठेवले मी तेल गरम करायला. तेल टाकते, 1 टोपान 1.5 टोपान. तर आता ही बटाटे मी सगळी अशी चिरून घेतलेली, बारीक बारीक फाका करून यायच्या, धुवून चांगली 2दा 3दा स्वच्छ. आता ही तेलात टाकते मी भाजायला. ही चांगली खरपूस भाजायची. शिजवून बटाटे फराळ करण्यापेक्षा भाजून बटाट्याचा तुम्ही शाबूस तांदूळ करून बघा. तिथे तीच करून खा चला तुम्ही. तर आता ही मी जरा ढक्कन ठेवत्या आणि आता ही मिरची जरा वाटून घेतली कोलबऱ्यात. मिरची जरा मीठ टाकते. थोडं टाकते. तर आता ही बटाटे मी 1-2दा उघडून चांगली हलवून घेतलेली, चांगली लाल भडक झालेली. आता मी शाबूस तांदूळ टाकून घेतली. शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते. मिरची कुटलेल्या खरबड्यात तिथे टाकून घेतली. तर आता मी चवीपुरतं जरा मीठ टाकून देते. मगावायचं मिरच्यात टाकलं तर